नमस्कार. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अफर्मेशन्स याबद्दल आपण बोललो होतो आपल्या मागच्या एपिसोडमध्ये. त्याचाच हा आहे दुसरा भाग. अफर्मेशनसाठी नवीन नोटबुक आणली का? रोज आपल्याला डेली अफर्मेशन्स लिहायचे आहेत हे तर तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये ऐकलं. अफर्मेशन्स कुठल्या पद्धतीने लिहायचे आहेत हेही ऐकलं. अफर्मेशन्सचं महत्व काय आहे, आपल्या विचारांचं महत्व काय आहे, आपल्या विचारांचा आपल्यावरती होणारा इम्पॅक्ट काय आहे, हेही तुम्ही आता जाणून आहात. मग आज जेव्हा अफर्मेशन सुरू करायचे आहेत लिहायला, तेव्हा सगळ्यात एक मोठी गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ट्रस्ट. तर ट्रस्ट हे मी का म्हणतेय, कारण जेव्हा आपण अफर्मेशन्स लिहायला सुरू करतो, ओके, त्यावेळेला जर तुमचा माइंड स्ट्रॉंग नसेल, जर तुमच्या डोक्यामध्ये खूप विचार असतील, तर कुठे ना कुठेतरी डाऊट, शंका नक्की येणार. आणि मग वाटणार हे जे आपण करतोय हे खरंच वर्क होईल का? आपण वेळ देतोय का वेळ घालवतोय? हेही वाटेल. सो अशा वेळेला ह्या डाऊटला किंवा ही जी शंका येते मनामध्ये, ती दूर कशी करणार? त्याच्यासाठी एक उपाय आहे. जेव्हा अफर्मेशन्स लिहायला सुरू करणार आहात, त्यावेळेला एक तर सगळ्यात आधी 10 मिनिटं शांत बसायचं. मेडिटेशन करायचं, जितकं होईल तेवढं मन शांत ठेवायचं. दुसरी गोष्ट, एक साधा सोपा उपाय आहे किंवा एक एक्झाम्पल म्हणा, ओके, की फॉर एक्झाम्पल तुम्ही गेला आहात हॉटेलमध्ये. तुम्ही वेटरला ऑर्डर दिली की मला सँडविच हवंय. वेटरने ऑर्डर घेतली आणि तो गेला निघून. आता तो गेल्यानंतर तुम्ही हा डाऊट डोक्यात आणणार आहे का? किंवा त्याचा विचार करत बसणार आहात का? हा खरंच सँडविच घेऊन येईल का? ह्याने खरंच माझी ऑर्डर लिहून घेतली असेल का? हा मला वेळेत देईल का? ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करत बसणार का? तुमच्या बरोबर जे कोणी आहे, तुमचे फ्रेंड्स असू दे, तुमची फॅमिली असू दे, त्यांच्यावर तुम्ही गप्पा मारणार. कुठेतरी कॉन्शियसली, सबकॉन्शियसली तुम्हाला हे माहिती आहे ना, की तो आणून देणारच आहे. त्याचं काम तो करणारच आहे. सो हेच एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि युनिव्हर्सला ऑर्डर द्या. ऑर्डर ह्यासाठी की युनिव्हर्सकडे खूप ताकद आहे आपल्याला गोष्टी देण्यासाठी, आपण त्या व्यवस्थित मागितल्या तर. युनिव्हर्सकडे प्रचंड ताकद आहे आपल्याला गोष्टी देण्यासाठी, जर आपण त्या व्यवस्थित अफर्मेटिव्ह वेज मध्ये जर लिहिल्या तर. युनिव्हर्स कडून आपण पाहिजे ते मागू शकतो, अबंडन्स मागू शकतो, हेल्थ रिलेटेड गोष्टी मागू शकतो, करिअर रिलेटेड, हे सगळं मी फर्स्ट एपिसोड मध्ये एक्सप्लेन केलं होतं. सो आता आपल्याला 100% त्या प्रोसेसवरती विश्वास ठेवायचा आहे आणि युनिव्हर्सकडे त्या गोष्टींची डिमांड करायची आहे. सेकंड जी स्टेप आहे, एकदा कम्प्लीट विश्वास बसलेला आहे, आपण कम्प्लिटली 100% विश्वासाने अफर्मेशन्स लिहायला सुरू करतोय, तर सेकंड स्टेप जी आहे ती आहे व्हिज्युअलायझेशन. म्हणजेच त्या प्रोसेसमध्ये आपलं 100% इन्व्हॉल्वमेंट असणं. म्हणजेच जेव्हा तुम्ही अफर्मेशन्स लिहायला सुरू करताय, त्याच्या पहिल्या लाईन पासून त्या शेवटच्या लाईन पर्यंत त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असणं, ती गोष्ट व्हिज्युअलाइज करणं, की जर मी माझ्या युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशनसाठी अफर्मेशन लिहितीये, तर मी ती युनिव्हर्सिटी इमॅजिन करेन. गुगलवरती खूप फोटोज आहेत. तुम्हाला जी युनिव्हर्सिटी हवी असेल त्या युनिव्हर्सिटीचे तुम्ही फोटोजही लावू शकता त्या अफर्मेशन बुकवरती. तर मी ती युनिव्हर्सिटी इमॅजिन करेन की मला त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली आहे. बिझनेससाठी तुमचे अफर्मेशन्स असतील किंवा जॉब रिलेटेड असतील, तर तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये जॉब हवा आहे, त्या कंपनीचे फोटोज, कुठलं डेझिग्नेशन हवं आहे ते डेझिग्नेशन. बिझनेससाठी जर अफर्मेशन लिहित असाल, तर तुम्हाला बिझनेस कुठे एक्सपांड करायचा आहे, कुठल्या एरियामध्ये तुमचा सेल्स वाढवायचा आहे, हे सगळं तुम्ही लिहू शकता आणि त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करू शकता. व्हिज्युअलायझेशनचा हा इम्पॉर्टन्स आहे की जेव्हा तुम्ही त्या गोष्टी इमॅजिन करता, एक तर सगळ्यात पहिले स्वतःला खूप छान वाटतं की येस, मी हे करू शकते. दुसरी गोष्ट की हळूहळू तुम्हाला जाणवायला लागतं की आपण जे लिहितोय त्याच्यामध्ये आपला 100% आपण देतोय आणि या गोष्टी पुढे जाऊन होणार आहेत. तिसरी जी महत्वाची स्टेप आहे ती आहे कन्सिस्टन्सी. म्हणजे ट्रस्ट फॅक्टर बिल्ड झालेला आहे, व्हिज्युअलायझेशन चांगलं होतंय. तिसरं जे आहे ते आहे कन्सिस्टन्सी. ऑब्व्हियसली म्हणजे जर कन्सिस्टंट नसाल तुम्ही अफर्मेशन्स लिहिण्यात, तर ते वर्क होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सो कन्सिस्टन्सी म्हणजेच दिवसातनं किमान 20 ते 25 मिनिटं काढायची आहेत.
एक पहिली 10 मिनिटं जी आहेत ती आपल्या मेडिटेशनसाठी आहेत, मन शांत करण्यासाठी आहे, स्थिर करण्यासाठी आहे. पुढची जी 20 ते 15 ते 20 मिनिटं आहेत, ही तुमच्या स्वतःच्या अफर्मेशनसाठी आहेत, जी तुम्ही शांतपणे बसून लिहिणार आहात. आता ही कन्सिस्टन्सी जी आहे रोजच्या रोज अफर्मेशन्स लिहिण्यासाठी ही खूप महत्वाची आहे. अदरवाईज त्या अफर्मेशन्सचा म्हणजे तुम्ही जर आठवड्यातनं एकदा लिहिलं, दोनदा लिहिलं, तर त्याचा उपयोग नाहीये. कन्सिस्टंटली जेव्हा तुम्ही रिपीटेडली त्या गोष्टी लिहिता, रिपीटेडली त्या इमॅजिन करता, तेवढीच तुमची जी लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी पॉवर आहे, ती इन्क्रीज होत जाते, वाढत जाते. म्हणूनच मी सांगितलं, की ह्या कन्सिस्टन्सीच्या आधीची जी स्टेप आहे व्हिज्युअलायझेशन, ही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण व्हिज्युअलाइज करणं, इमॅजिन करणं, त्या गोष्टींना तेवढा इम्पॉर्टन्स देऊन, त्या इमॅजिन करून त्याचा आनंद घेणं. नाहीतर मग काय होऊ शकतं, की मागचं पेज आपण वाचून पुढे फक्त कॉपी पेस्ट करतोय. हे होऊ नये म्हणून व्हिज्युअलायझेशन हे इम्पॉर्टंट आहे. कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी बोर होऊ नये म्हणून ते व्हिज्युअलायझेशन इम्पॉर्टंट आहे. खूप छान लाईन माझ्या वाचण्यात इतक्यात आली होती. खुद के लिए तो अच्छा सोचिए, बुरा सोचने तो दुनिया बैठी है. परफेक्ट आहे ना? सो स्वतःसाठी अफर्मेशन्स देताना स्वतःसाठी खूप छान-छान गोष्टी लिहा. बाहेरचे लोक आहेतच आपल्याला टॉन्ट मारायला. होपफुली तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तुम्हाला 3 फॅक्टर्स मिळाले आहेत. सो डेली अफर्मेशन्स नक्की लिहा, सुरू करा आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होतोय, काय होतोय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.